पश्चिम महाराष्ट्रात गेलो, एका ठिकाणी मी गेलो, ते एका म्हाताऱ्याला विचारलं, तुम्हाला मुलं किती आहेत तर मुली किती आहेत? तिकडचा तो पश्चिम महाराष्ट्रातला खानदेशातला, तुम्हाला मुलं किती आहेत तर मुली किती आहेत? तो म्हणे मन 2 अनोळखे 3 अनोळखे. अनोळ म्हणजे मुलं, अनोळ म्हणजे मुली. म्हणजे आता हे अशी भाषा जर माझा बघत राहते. मी वऱ्हाडी भाषेमध्ये माझं एक फेमस गाणं आपल्यासमोर सादर करतो. सुपीक शेती पिकवतो मोती, सुपीक शेती पिकवतो मोती, अवतीभोवती पहाड. आता विदर्भाला लोक काय म्हणतात, त्याच्यासाठी आंदोलन सुरू आहे. आमचा वेगळा विदर्भ पाहिजे, कोणी म्हणते आम्हाला तसंच पाहिजे, याच्यावरती भांडण सुरू आहे. पण विदर्भ वेगळा पाहिजे आणि एक म्हणतात नाही पाहिजे. त्या दोघांच्या मध्ये उभा राहून हे गाणं सादर करतो. ते पाहिजे 15 बाजूला नाही पाहिजे हे माझं नव्हतं, पण आपल्या विदर्भामध्ये बघा, सुपीक शेती पिकवतो मोती, अवतीभोवती पहाड. असं आहे आमचं वऱ्हाड, जशी काय सोन्याची कराड. असं आहे आमचं वऱ्हाड, जशी काय सोन्याची कराड. असं आहे आमचं वऱ्हाड, जशी काय सोन्याची कराड. कुठून आता विदर्भ सुरू होते, वऱ्हाड सुरू होते. रातभर मलकापुरात राहा, मलकापूर पासून सुरुवात होते वऱ्हाडला. रातभर मलकापुरात राहा, मलकापुराचं वैभव पहा. अरे दाताळा मोताळा त्याच्याच पुढे, शेजारी नळगंगा दुळदुळे. घाटमाथ्यानं येऊन पहा, घाटमाथ्यानं येऊन पहा. अरे खाऊन पहा रे घाटाची हवा. रातभर बुलढाण्याला राहा, लागणार नाही दारून दवा. आता याचा वेगळा अर्थ नाही काढायचा, कारण इतर ठिकाणची दवा आणि बुलढाण्याची हवा. आता काही लोक घाटाच्या खालून आले असेल तर त्यांना जाणवलं असेल घाटाच्या खाली आज आत्ता किती उष्णता आहे आणि इतर किती वातावरण चेंज झालेलं आहे. अरे रातभर बुलढाण्याला राहा, लागणार